महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील तळवड रेल्वे स्थानकावर थांबलेल्या यशवंतपूर बिकानेर एक्सप्रेसमध्ये अज्ञात दरोडेखोरांनी घुसून महिलांसह प्रवाशांना मारहाण करत सोने, रोख रक्कम, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी 11 जुलै रोजी पहाटे घडली। या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 16587 यशवंतपूर बिकानेर एक्सप्रेस ही पहाटे 2:49 ते 4:03 या कालावधीत तब्बल 74 मिनिटे तळवड रेल्वे स्थानकावर उभी होती। याच संधीचा फायदा घेत 4 ते 6 जणांच्या टोळीने S4, S6 आणि S7 या डब्यांमध्ये प्रवेश केला। काही आरोपींनी खिडक्यांमधून हात घालून प्रवाशांचे साहित्य हिसकावले, तर काहींनी थेट डब्यात घुसून महिलांच्या गळ्यातील दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला। दरोडेखोरांना विरोध करणाऱ्या काही प्रवाशांवर त्यांनी दगडफेक करून मारहाण केली। या हल्ल्यात काही प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेत S7 डब्यात प्रवास करणारे सोलापूर येथील महेश गोपाळ पवार वय 34 राहणार पूर्व मंगळवार पेठ यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे 5 तोळे वजनाचे अंदाजे 1,43,500 रुपये किमतीचे सोन्याची चैन हिसकावून नेण्यात आली। तसेच अन्य 3 प्रवाशांचे मोबाईल, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तूही लुटण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला। दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा, CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्याची पडताळणी करत आहेत।